म्हणशील तेवढे शिव्या दे, पण माझ्या पांडुरंगाला एक वावगा अक्षर बोलू नकोस. आहे का आपल्यात तसं? एक अक्षर बोलायचं नाही. मग ती म्हणली ऐकून घ्या, अंगाला हात लावाल तर पांडुरंगाची शपथ आहे, आजपासून अंगाला हात लावणार नाही. तुम्हाला काय वाटलं? मग त्याच्या पुढे विणा खाली ठेवला का? उलट विणा घेऊन भजन जोरात सुरू झालं. जोरात सुरू झालं भजन. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल भावे विण भक्ती. इतकी भक्ती विठ्ठलावर जे कळेल ते बरोबर. आपल्यात एवढी ताकद नाही आहे अजून. सुख सगळ्याला स्वीकारता येतं, स्वीकारा लागतच नाही, पण दुःख स्वीकारणं मोठं अवघड आहे. आणि काय काय दुःख अशी असतात की ते आयुष्यभर पचवायची म्हटलं तर पचवली जात नाहीत, अशी दुःख असतात. आणि ती जेव्हा पचली जातात तेव्हा समजावं की आपल्यावर देवाची कृपा आहे, आपल्यावर देवाची कृपा आहे. ना तर हे मोठं अवघड आहे. सगळी दुःख पचवली जातात, पण मुलाबाळांचं दुःख पचवणं मोठं अवघड आहे, इतकं सोपं नाही आहे. असो. आणि गोरोबा काका झालं. मग आता वंश पण कुठला? हात लावायचा नाही म्हटल्यानंतर मग वडिल्याकडे गेली, म्हणाली असं का करत नाही, माझी धाकटी बहीण त्यांना द्या. झालं. ते म्हणले आता माझ्या अंगाला हात लावायचा नाही, पण आता ही करा. वडिलाला काय माहिती, म्हणले हिचा सांभाळ केला तसाच हिचा करा. काय चरित्र गमतीचं आहे बरं का. गोरा कुंभ म्हणजे कळलं का? ज्याचा कुंभच गोरा होता तो गोरा कुंभ. विषयाने मलिन झालेला कुंभ नव्हता, गोरा कुंभ, शुद्ध पवित्र शुद्ध सात्विक कुंभ. नाही, हा कुंभच आहे तुमचा बरं का. हां, तो शुद्ध सात्विक असला पाहिजे तरच बरोबर आहे. आणि म्हणून गोरा कुंभार. कोण? गोरा, काळा नाही, गोरा. तसं मला वाटतं प्रत्येकजण आपण जर गोरा कुंभार झालो तर फारच बरं होईल. आणि अजून सांगू का, प्रत्येक जणांनी चोखवराया व्हावं. चोखा मेळा, चोख तत्वांचा ज्याच्या ठिकाणी मेळ झाला तो चोखा मेळा. काय शेवटी अध्यात्म म्हणजे काय? चोख तत्वांचा मेळ. मग तो त्यांच्यात झाला ते चोखा मेळा. ज्याचा कुंभ गोरा आहे तो गोरोबा काका. मग तसा सांभाळ केला म्हटल्यानंतर अंगाला हात लावणार नाही. शेवटी बायकाने काय केलं, झोपला असताना अंगावर हात घेतल्याशिवाय त्यांना कळलं काय श्रद्धा, ते हात तोडून टाकले. माझी पांडुरंगाची शपथ मोडली लेको तुम्ही. मी झोपलो असताना पांडुरंगाची शपथ मोडली तर काय करणार, काय करणार? अवघड झालं सगळं. पण गंमत सांगू का, ज्या दिवशी हात तुटले आणि यांचं काम थांबलं त्या दिवशी पंढरपूरहून पांडुरंग आले आणि गोरोबा काकाची मडकी घडू लागली. कोणाला खरं वाटेल, कोणाला खरं वाटणार नाही. कोणी म्हणतील असं कुठं घडतं का? तुझ्या बाबतीत घडणारच नाही, तेव्हा तुला कळणारच नाही. नाही का? ज्याचं आपल्या बायकोवर प्रेम असतं आणि दोघांचं कधीच भांडण होत नाही, त्या बायकोचं भांडण होत नाही हे होणार, रोज होणाराला हे कधी कळतच नाही. त्याच्याकरता तसं जोडपं भेटावं लागतं तेव्हा कळतं. माझं म्हणणं कळलं का? तसं असं घडलं तरी काय असतं, काय प्रेम आहे. अहो, देव आले आणि काम करू लागले. एक सांगू का, देव हा मोठा गोरा कुंभारच आहे. सगळी मडकी तोच घडतोय. ही कुणी, हे मडकी कुणी घडलेली आहेत? अहो, हे बघा, हे गोरोबा काकाच्या आव्यातली घडलेली मडकीच माझ्या पुढे आलीत, बाकीची मडकी नाही येतो. संतांच्या आव्यामध्ये भाजलेली मडकीच आमच्या पुढे येऊन बसतात, बाकी कशाला येत आहे तिथे? त्यांचं पाणी थंड होतं पण शेवटी गरम ते गरमच राहतं, ते कधी गार होत नाही. अंतःकरणातली उष्णता, अंतःकरणातला ताप हा कधीच कमी होत नाही, तो कायमच राहतो, उलट वाढत राहतो.
आणि इथे त्रिविध तापाची झाली बोळवण आणि देखिल्या चरण वैष्णवांचे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. ताप शब्दाचा अर्थ आध्यात्मिक, आधिदैवितिक आणि आधिभौतिक. आमचे महाराज फार सुंदर व्याख्या करायचे. ते म्हणाले मी डिटेलमध्ये व्याख्या करत नाही, एक सांगतो. वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वीची जी स्वस्थता, ऐकून घ्या नीट, लवकर नाही कळणार. वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वस्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश होणं नामे ताप. अवघडच आहे, सांगतो समजून. वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वस्थता तितक्यात मनात आलं. आता आपण 60त आलो. उद्या काय आपलं कमी जास्त झालं तर आपल्या बायकोला कोण बघायचं? एक तर सावता निघालं, एक तर डुंकरून बघत नाही. कसं काय व्हायचं? नीट होतं बरं का, काय तसं काही कमी नव्हतं. बायकोसुद्धा 2 नोकर ठेवण्यासारखी ऐपत होती. तरी पण मनात आलं, रात्रभर झोप नाही. बायको म्हणली काय झालं? काय नाही ग, उगीच मला तुझी काळजी वाटली. का? मी गेलो तर म्हणले हे तुम्हाला तुमनी सांगितलं माझ्या अगोदर, मी देवाला मागते भरल्या कपाळाने जावे, तुम्ही कशाला म्हणताय? माझं बोलणं कळलं का? मी अगोदर का तुम्ही अगोदर? जे तुमच्याही हातात नाही मी माझ्याही हातात नाही. हे आहे ती स्वास्थता का बिघडवताय? कळलं का तुम्हाला? जे तुमच्या हातात, म्हणून लक्षात घ्या, वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश होणं नामे ताप. मग कोणती कर्म प्रवृत्ती असू दे, विषयाचे असू दे, पैशाचे असू दे, लोभाचे असू दे, क्रोधाचे असू दे, दंभाचे असू दे, कोणतीही वृत्ती उत्पन्न होणे नामे ताप. काय व्याख्या आहे दादा महाराजांची? नाही तर निवांत बसला होता, चहा पिला होता, पोहे खाल्ले होते, झोपेच्या अवस्थेत तितक्यात ही वृत्तीच आतून आली आहे ना. एक लक्षात ठेवा, सगळं काही चांगलं असतं, ह्या सगळ्यांच्या वृत्त्याच त्यांना त्रास देतात. म्हणून गोपिका ही वृत्ती ही गोपी आहे आणि कृष्ण हा मधला धागा आहे. वृत्ती ही गोपी आहे म्हणून एक एक कृष्ण एक एक गोपी. म्हणून प्रत्येक वृत्तीच्या मागे कृष्ण आहे. एक वृत्ती उठली, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये कृष्ण आहे. दुसरी वृत्ती उठली, एक वृत्ती उठली, काय होईल? दुसरी वृत्ती उठली, अरे काय होईल? काय पांडुरंग सोडेल का? एवढ्या वर्ष भजन केलंय. दुसरी वृत्ती उठली. माझं म्हणणं कळलं का? एका वृत्तीच्या मध्ये रासक्रीडा कशी झाली? एक एक गोपी एक एक कृष्ण. एक गोपी एक वृत्ती, त्याच्यामध्ये कृष्ण, पुन्हा एक गोपी, त्याच्यामध्ये कृष्ण. ही जीवनाची चाललेली रास आहे. रास शब्दाचा अर्थ असा आहे, अनेक रसांचं अविभंजन नामे रास. अनेक रस, अनेक रस एकत्रित येणं आणि त्याच्यातून जो निर्माण होतो अनेक रसाचा अविभंजन नामे रास. म्हणून त्या रासेमध्ये सर्व तऱ्हेच्या गोपी होत्या. म्हणून तुमच्यामध्ये सगळ्या तऱ्हेच्या वृत्त्या आहेत. कोणी मिजास मारायचं कारण नाही. मी इतकी ज्ञानेश्वरीची पारायण केलं, मी इतकं वर्ष भागवत सांगितले, इतक्या वर्ष कथा सांगितली, मिजास मारायचे नाही माझ्या पुढे तरी. आणि कोणापुढेच मारू नका. केव्हा वाईट विचार येतात ते सांगता येत नाही. लक्षात ठेवा. हां, कृतीत उतरले नाहीत म्हणून तुम्ही सज्जन आहात. इथे कंट्रोल आहे वारकरी संप्रदायाचा, त्या माळेचा. वाईट विचार येतात, दुर्जनात येतात आणि सज्जनात येतात. पण दुर्जनातले कृतीतून उतरतात म्हणून दुर्जन ठरतात, आणि तुमच्या कृतीत उतरत नाही म्हणून तुम्ही सज्जन राहता. प्रत्येकाला अनुभव यायचा म्हणजे तुम्हाला कळेल. सांगा कोणी हात वर करून की माझ्या मनात वाईट विचार येत नाही. मुडदा असशील, मुडदा असशील. अरे जिवंत आहेस, जिवंत आहेस तोपर्यंत वेडे वाकडे विचार येतातच. सज्जनपणा केव्हा निघून जातो आणि दुर्जनपणा केव्हा आपल्या आतमध्ये शिरतो आपल्यालाच कळत नाही. आश्चर्य वाटतं, काय रे देवा, काय ही तुझी लीला आहे. हां, हे लीला समजून घे म्हणजे वाईट वाटणार नाही. काय
आता ती बाई तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आली होती. आता मला सांगा काय गमत आहे का नाही? काय तिला काय वाटलं आणि तुकाराम महाराजांना काय वाटलं? बरं का, तिची वृत्ती बाहेर पडली आणि तुकाराम महाराजांची विशिष्ट सीमेवर थांबली. विशिष्ट सीमेवर नाही थांबली तर काय होतं मला काही सांगायची गरज नाही. म्हणजे कोणाला तरी कुणीतरी दुखवलं जातं, मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मी सहसा कुणी दुखवेल असं बोलतच नाही. हां, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत बोलीन, पण बाकीचं काही मला व्यक्तिगत कुणाबद्दल टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही आहे. आपण त्यातलेच आहोत. कोणीही म्हणू नये आजपर्यंत माझा पाय घसरला नाही. आज घसरला नाही, उद्या घसरेल. मिजास मारू नकोस, अनन्य शरण राहा. म्हणून मी सांगतो ना, आम्ही माळ घातल्यानंतर एक प्रार्थना करा, प्रभुराया पांडुरंगा मला काही कळत नाही रे, माझा सांभाळ कर. मला काही कळत नाही रे, केव्हा पाय घसरेल, हो केव्हा आपण पडू हे आपल्यालाच कळत नाही. माझंही उदाहरण आहे. आमची आता आम्ही दोघंही 80 ओलांडलेलं आहे. माझ्यापेक्षा 1.5 वर्षाने त्या मोठ्या, 84-85 त्या. काल असं बोलता बोलता पडले धाडकन, अशा निघाल्या तर अशा पडल्या. काय झालं मी म्हटलं, काय मोडलं बिडलं नाही, उठून नाही. बरं आहे म्हटलं, देवाची. मी घरी उंबरा ओलटताना एका सेकंदात असा आपटलो, पण एवढंच बरं झालं हातावर थांबलो. पुढे पायरी होती, अशी खोपडीच तुटली असती. बाबा महाराजाला धरायला माणसं असतात तरी पडले. माझं म्हणणं कळलं. हातात काठी होती आणि कुठे रस्त्यावर नाही, एक उंबरा ओलांडला, हा पडलो ना. मग बाबा महाराज म्हणतील मी कधी पडणार नाही. मिजास मारू नकोस बाबा महाराजा, रोज प्रार्थना कर, पांडुरंगा तुझा हात माझ्याजवळ असू दे. जे अहंकार होतो ना, मी कधी चुकलो नाही, उद्या बघ. मी कधी मिजास मारली नाही की मागे चुकलो नाही. मागे चुकलो, पुढेही चुकेन. माझ्यात काम आहे, माझ्यात क्रोध आहे, माझ्यात लोभ आहे, माझ्यात दंभ आहे, माझ्यात मत्सर आहे. पण एकच माझी रोजची साधना आहे, त्या विकाराने आपली मर्यादा उल्लंघन करू नये. आणि मर्यादा उल्लंघन केली तर ते विकार असतात, आणि मर्यादा उल्लंघन नाही केली तर ते विकार नसतात. ते जीवनाची आवश्यकता आहे. माझं बोलणं कळलं का? राग केव्हा तुमच्या मनात असेल तर नाही, तो प्रगट होईल तेव्हा राग. राग केव्हा? बायको म्हणते ना, मगाशी ते आले बोलले, बरं झालं तुम्ही गप्प बसला. अगं गप्प कसा बसलो, आतमध्ये येत होता, पण म्हणे गप्प बसला हे काही कमी आहे होय. एक लक्षात ठेवा, राग येऊन सुद्धा गप्प बसणं ही सुद्धा फार मोठी साधना आहे. हां, हे साधं गोष्ट नाही आहे. राग आल्यानंतर सामान्य माणसाला तो आवरत नाही आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा, राग येणं हा जीवनाचा धर्म आहे. कामातून जन्म आहे, काम असणारच, राग असणारच, क्रोध असणारच, लोभ असणारच, दंभ असणारच. पण शेवटी त्यांनी आपली मर्यादा उल्लंघन न करणं. मर्यादा उल्लंघन केलं तर आहे. माझं बोलणं कळलं का? हां, सिग्नल तोडला तर आहे, पण सिग्नल चालू असताना गाडी ओलांडली तर दोष नाही आहे. सिग्नल बंद असताना गाडी नेऊ नका. तसं हे विकार आहेत, मान्य आहे, पण त्यांनी जर आपली भूमिका तोडली तर ते विकार आहेत. नाहीतर राग पाहिजेच. पण तो भक्तियुक्त राग असला ना तर तो राग सुद्धा भक्तीत मोडतो. एक गोष्ट आठवते मला, कधीतरी तुम्ही ऐकली असेल. एक मोठा नाग होता रस्त्याच्या कडेला, आणि त्याला माणसं जाता येता दगड मारायची. थोडक्यात सांगतो, तो एक साधू आले, त्याला म्हणाले, अरे काय म्हणे तू किती जणाला तरी चावला, असं अमकं केलंस, तुला काही कळत नाही का? नाही म्हणले, मला कळत नाही, पण काहीतरी संत दर्शनाचा लाभ व्हावा. आज भेटलाय तुम्ही तर सांगा. ते म्हणले, असं कर, काय उद्यापासून हे रागवणं सोडून दे. अहो ते असं स्वस्थ पडून राहायचं. स्वस्थ पडून राहिल्यानंतर माणसांना वाटलं मेलं, प्रत्येक जण येऊन दगड मारायचं. दुसऱ्या दिवशी साधू आले, संबंध पाठ फुटलेली. म्हटले, संत कृपा झाली.
ओ इकडे या, हे पाठ बघा म्हणले. संत कृपा झाली. काय झालं? आम्हाला फुस करू नका म्हणले, चावू नका म्हणले. काय झालं? आमचं पाठ फोडली. माणसं म्हणतात संताचं ऐकून कल्याण होतं, आमचं वाटोळ झालं. मोठे साधू होते, त्यांनी अंगावर हात फिरवला, त्याला बरं वाटलं. नाही म्हणले माझं थोडंसं सांगणं अपुरं राहिलं. चावू नकोस पण फुस कर. नाही कळलं का? म्हणून संसारामध्ये फुस करावंच लागतं. त्याशिवाय नाही तर तुम्हाला गुंडाळून ठेवतील सगळे. बरोबर आहे ना? अशोकरावने एकदम मान हलवली. पटलं आपल्याला. फुस करावंच लागतो, नाहीतर तुम्हाला गुंडाळून माळ्यावर केव्हा बोचकं टाकतील तुमचं तुम्हाला कळायचं नाही. रागवू नाही पण फुस फुस. आजचा प्रवचनाचा उपदेश काय? फुस. किती अवघड आहे बघा. चावू नको. आणि त्या दिवसापासून फुस करायला लागला एकदम निवांत. कोणी जवळच येईना. हो बरं झालं की फुस करतंय, फुस करतंय. तसं बघा, माझं ऐकत नाहीस पण बाबाला सांगेन. झालं. म्हणून हा उपयोगी आहे तुमच्या. हे विकार केव्हा होतात? मर्यादा उल्लंघन केली तर विकार आहेत. बंदूक जवळ आहे, दिलेली आहे, पण अयोग्य वापर केला तर गुन्हा. योग्य वापर करण्याकरता दिलेली आहे, नाही का? आता ह्या पोलिसांच्या जवळ बंदुका असतात, बरोबर आहे ना? परवानगी असते त्यांना. ज्या अर्थी दिली आहे त्या अर्थी मारायला परवानगी आहे, पण परवानगी बंदूक असून सुद्धा मारता येत नाही. सारखे फोन चालू असतात. करवड अनावर झालाय, लाठी हल्ला करा, नाही ऐकत. अश्रूचूर सोडा, नाही ऐकत. मग काय करायचं साहेब? असं करा, हवेत गोळीबार करा. हवेत नाही ऐकत, मग पायावर करा. आणि अगदीच अनावर झाले ते शूट ॲट साईट. पण त्याने आपल्या मनाने मारू नये, गुन्हेगार होईल. याच्यातली एक गमतीची गोष्ट सांगत असतो. असाच एक खूप लढाई मारले कार्य केलं आणि गावी आल्यानंतर मग दगडूशेठतर्फे सत्कार ठेवला त्याचा. त्या गल्लीतला माणूस सत्कार ठेवला त्याचा मोठा. आपलं उदाहरण म्हणून घ्यायचं ना, एवढं त्याचा सत्कार ठेवला. मग अशोकराव बोलले, अमके बोलले, तमके आले. मग त्या ज्या मशीन गननी मारली होती की नाही चिनी, ती अशी लटकत होती. आपण माझा सत्कार करताय, माझं मोठं भाग्य आहे, पण मी काय केले तुम्हाला कसं कळणार? त्याच्याकरता